साहित्याच्या पारावर या ग्रंथालयाच्या FB डिजिटल पोर्टलवर तुम्हा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत. काळ बदलतो आणि काळाच्या या हाका आम्हालाही ऐकू येत आहेत. म्हणूनच तुमच्या सर्वांशी डिजिटल संवाद साधण्यासाठी हे नवीन पोर्टल साहित्याच्या पारावर. अर्थात याआधीसुद्धा ग्रंथालयाने अनेक वेळेला तंत्रज्ञानाचा आविष्कार साहित्याच्या प्रांगणात केलेलाच आहे. आमची काही पुस्तकं आम्ही ई-बुक स्वरूपामध्ये iPadवर दिली. काही वेळेला ऑनलाईन पुस्तकं आम्ही वाचकांना उपलब्ध करून दिली. तर काही वेळेला चक्क ऑडिओ स्वरूपात पुस्तकं आणली. विशेषतः परदेशस्थ मराठी मंडळींच्या दुसऱ्या पिढीसाठी ही पुस्तकं अत्यंत उपयुक्त ठरली. आणि त्याच्या पुढचं पाऊल आणि ते म्हणजे आमचं हे डिजिटल पोर्टल साहित्याच्या पारावर. या निमित्तानं लेखक, वाचक आणि आपण या सगळ्यांमध्ये एक सुंदर अशी साप्ताहिक मैफिल दर शुक्रवारी संध्याकाळी 5:30 वाजता याच ठिकाणी आम्ही भरवणार आहोत. आमचे लेखक आणि वाचक हे आपल्याशी संवाद साधतील. लेखक साहित्य निर्मितीच्या निमित्ताने त्यांना जे आलेले अनुभव विश्व आहे त्याचं कथन ते तुमच्या पुढे करतील. काही वेळेला साहित्यातील काही उतार्यांचं अभिवाचन ते तुमच्या पुढे करतील. जर कवी आणि गझलकार असतील तर त्यांच्या कविता आणि गझल्स तुमच्या पुढे ते सादर करतील. तर अशा प्रकारे साहित्याच्या या वर्षावामध्ये आपण सगळे चिंब भिजून निघणार आहोत. आणि आजचे आमचे आघाडीचे शिलेदार आहेत, ओपनिंग बॅट्समन आहेत दीपक करंजीकर आणि चंद्रशेखर सानेकर. साहित्याच्या पारावर आलेत प्रसिद्ध लेखक, अभिनेते, अर्थतज्ञ दीपक करंजीकर. अर्थक्रांती, व्यवस्थापन या विषयांचे गाढे अभ्यासक असणारे दीपक गेल्या 28 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. संगीत नाटक अकादमीवर कौन्सिल सदस्य म्हणून, भारत सरकारच्या कल्चरल मॅपिंग इंडिया मिशनचे अध्यक्ष म्हणूनही ते जबाबदारी पाहत आहेत. दीपक, या सगळ्या जबाबदाऱ्या तुम्ही अत्यंत यशस्वीपणे सांभाळत 850 पानांचं घातसूत्रसारखं प्रचंड आवाका असणारं पुस्तक लिहिलं. वाचक म्हणून आम्हाला याचं कुतूहल आहे, कौतुकही आहे. तर या पुस्तकातला काही भाग तुम्ही वाचावा ही विनंती. तुमच्या वाचनानंतर आज या कार्यक्रमात वाचक म्हणून सहभागी झालेल्या ममता पाटील, ज्या पब्लिक रिलेशन आणि सोशल मीडिया या क्षेत्रात कार्यरत आहेत, उत्तम वाचक आहेत, त्या तुमच्याशी संवाद साधतील, तुम्हाला प्रश्न विचारतील. सुरुवात आपण करतोय तुमच्या अभिवाचनाने. बँकांचं स्तिमित करणारं विश्व. फेडरल रिझर्व्ह बँक, बँक ऑफ इंग्लंड, फ्रेंच बँक या सर्व खाजगी अर्थसंस्था आहेत. जशी अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक ही एक खाजगी अर्थसंस्था असून ती अनेक बँकांची मिळून बनलेली आहे. तिचे 97% समभाग हे खाजगी बँकांकडे आहेत आणि या सर्व मिळून ही एक सार्वजनिक सरकारी संस्था असल्याचे ते सगळे भासवतात. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह, इंग्लंडची बँक ऑफ इंग्लंड, जपानची बँक ऑफ जपान आणि युरोपातल्या 12 देशांची आणि युरो या 1999 साली त्यांनी स्वीकारलेल्या एकाच चलनाची बँक युरोपियन सेंट्रल बँक या सगळ्या अत्यंत ताकदवान, मातब्बर आणि कल्पनातीत साम्राज्य असणाऱ्या संस्था आहेत. या खाजगी आहेत. या सगळ्या संस्थांचा जगातल्या जवळपास सर्व देशातल्या राजकीय, आर्थिक, सामाजिक जीवनावर खोलवर असा प्रभाव आहे. अजून अशीच एक सामर्थ्यशाली बँक आजच्या आर्थिक जगतावर पकड ठेवून आहे. तिचा उल्लेख करायलाच हवा, कारण तिचं अनन्यसाधारण महत्त्व, तिचा कारभार, उद्देश आणि उद्योग हा खरं तर एका वेगळ्या पुस्तकाचा विषय व्हावा, इतकी ती गुप्त आहे. जगातली कुठलीही व्यक्ती, देश आणि ताकद धक्का लावू शकणार नाही अशी अस्पर्श व कोणालाही जबाबदार नसलेली आहे. तिचं नाव आहे बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट, BIS. 1930 साली ती स्थापन झाली. बॅसले, स्वित्झर्लंड हे तिचं मुख्यालय आहे. जगातल्या अनेक लोकांना तिचं अस्तित्व पूर्णतः माहीत नाही, समजत नाही. सगळ्या मध्यवर्ती बँकांची ही शिखर बँक आहे, म्हणजे सगळ्या आर्थिक बादशांचा सरताज, जगातल्या आर्थिक सूत्रधारांचं माहेरघर, ते सुद्धा खाजगी. ज्या देशात ही स्थापन झाली त्या देशाच्या म्हणजे स्वित्झर्लंडच्या सर्व आर्थिक कायद्यांपासून ती मुक्त आहे. हिच्या 53 सदस्य बँका आहेत आणि त्या बँकेने एखादा आर्थिक नियम केला
तर तुझ्या सदस्य बँकांच्या देशात त्या देशाच्या सार्वभौम संसदेने अथवा इतर वैधानिक संस्थेने पास न करताही त्या त्या देशांना लागू होतो. ही बँक जेव्हा वर्ल्ड बँक अथवा नाणेनिधीच्या बरोबरीने काम करते तेव्हा ती अमेरिकेच्या फेडरल सिस्टीमची जागतिक आवृत्ती असते. मिल्टन फ्रीडमन हा नोबेल विजेता अर्थशास्त्रज्ञ वास्तविक मुक्त बाजारपेठेचा पाईक मानला जातो. त्याचे नेहमीच फेडरल बँकिंग सिस्टीमला आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटला विरोध होता. अमेरिकेने यातून बाहेर पडावा असं तो नेहमी म्हणायचा. फेड बंद करा, या आंतरराष्ट्रीय बँकेच्या नाणेनिधी वर्ल्ड बँकेसारख्या संस्थांना दूर ठेवत फ्रॅक्शनल रिझर्व्ह बँकिंगच्या पद्धतीवर बंदी आणा, असं त्याचं ठाम म्हणणं होतं. काही अभ्यासकांची, जाणकारांची अशी स्पष्ट धारणा आहे की जगाच्या अर्थकारणावर करडी नजर आणि पाशवी पकड ठेवणाऱ्या आर्थिक सूत्रधारांना या बँकेमुळे सगळ्या खासगी सेंट्रल बँकांच्या व्यवहारात सुसूत्रता आणणं शक्य झालंय. एखाद्या खेळियाकडे जसं एखादंच प्रभावी अस्त्र असतं ना, तसं आहे. तसं या सूत्रधारांनी एकाच बँकेद्वारे जगातल्या प्रत्येक देशाच्या राजकीय व्यवस्थेवर सुद्धा आपला अंकुश ठेवलाय. कारण या जगाचे पाश आपल्या हाती ठेवण्यासाठी सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे त्या देशांच्या पैशांवर सत्ता असणं. ही बँक केवळ त्यासाठी आणली गेली आहे. या सगळ्या बँकांची एक मजबूत साखळी तयार करून आणि त्यावर ही बँक निर्माण करून हे आर्थिक सूत्रधार जगाच्या अर्थकारणावर आपली पाशवी पकड ठेवून आहेत. तसं पाहिलं तर एका दबाव गटाचं कोंडाळ आहे. ज्यावर हुकूम त्यांना एकमेकांचा फायदा करून घेत त्याच्यावर लक्ष ठेवता येतं. या सगळ्यांच्या थक्क करणाऱ्या खेळात त्यांनी गहिरे असे रंग भरले आहेत. त्यांना हवा तितका पैसा निर्माण करता येतो. त्यामुळे त्यांच्या मदतीवर देशोची सरकारं अवलंबून आहेत. त्यांना स्वतःच्या राजकारणासाठी, लष्करी सामर्थ्यासाठी तो पैसा हवाय. मग त्यासाठी हे देश वाटेल त्या तडजोडी करत असतात किंवा त्यांना तसं करायला भाग पाडलं जातं. ही एका नव्या आर्थिक साम्राज्याची मांडणी आहे. सारं जग त्याचा गुलाम होण्याची सुरुवात अगोदरच झालेली आहे. म्हणजे आपलं शरीर जसं रक्ताच्या अभिसरणावर सुरळीत चालतं तसं जग फक्त पैशाच्या अभिसरणाने चालू शकतं. अशी अपरिहार्य परिस्थिती निर्माण करून त्या अभिसरणाचे सगळे पाश, सगळे कंट्रोल स्वतःकडे ठेवत जगाच्या कुठल्या भागाकडे किती रक्त पोचवायचं, कुठे त्याला अडथळा करायचा, कुठे रक्तवाहिन्या संकुचित करायच्या आणि मग कुठल्या अवयवाला रक्ताविना तडफडू द्यायचं, याचं गणित मांडण्यात हे सतत गुंतलेले असतात. ही या पुढारलेल्या जगाची, विकसित जगाची सार्वभौम ताकद, सर्वंकष सत्ता आणि सर्वभक्षक अशी परिस्थिती आहे. बँक काय असते? बँकेवर आपलं आयुष्य किती अवलंबून असतं खरं तर. पण ऐका, बँक नावाच्या तद्दन पोकळ व्यवस्थेचं भेदक दर्शन घडवणारी ही प्रश्नोत्तर ऐका. खालील प्रश्नोत्तर ब्रिटिश मॅगझिन पंचच्या 3 एप्रिल 1957 अंकात प्रसिद्ध झाली होती. बँक या उद्योगाचा वाचकांना योग्य तो परिचय व्हावा आणि त्याबद्दल मनाची तयारी व्हावी म्हणून मी इथे देतोय. प्रश्न आणि उत्तर असंच स्वरूप आहे. प्रश्न: बँका कशासाठी असतात? उत्तर: पैसा कमवण्यासाठी. प्रश्न: कोणासाठी? ग्राहकांसाठीच ना? उत्तर: नाही, बँकांसाठी. प्रश्न: पण बँकेच्या कुठल्याही जाहिरातीत मग हे का सांगितलं जात नाही? उत्तर: कारण ते योग्य दिसणार नाही. पण बँकांचे आर्थिक अहवाल बघा, त्यात त्यांच्या राखीव निधीच्या स्वरूपात जो पैसा दिलेला असतो तो म्हणजे त्यांनी कमावलेला पैसा. प्रश्न: म्हणजे ग्राहकांकडून कमावलेला? उत्तर: असं गृहीत धरायला हवं. प्रश्न: पण त्यात काही पैसा हा ॲसेटच्या स्वरूपात असतो, तो काय? तोही त्यांनी कमावलेलाच? नाही, तो पैसा म्हणजे त्यांनी ज्याद्वारे पैसा कमावला. प्रश्न: अच्छा, म्हणजे पण हा सगळा पैसा ते कुठेतरी सुरक्षितपणे ठेवतात? उत्तर: अजिबात नाही, तो हाच पैसा इतर ग्राहकांना कर्ज म्हणून देतात. प्रश्न: म्हणजे तो त्यांच्याकडे नसतोच? उत्तर: बरोबर. प्रश्न: मग त्या ॲसेटचं काय? उत्तर: पैसा परत मिळावा म्हणून ती ठेवतात. प्रश्न: म्हणजे त्यांचा काहीतरी पैसा कुठेतरी सुरक्षितपणे ठेवलेला असेलच की? उत्तर: असतो ना, त्याला ते लायबिलिटी असं म्हणतात. एक मिनिट. पण प्रश्न: पण जर त्यांना तो मिळणार असेल तर तो लायबिलिटी कसा असेल?
उत्तर, कारण तो त्यांचा नाही. प्रश्न, मग तो त्यांना कसा मिळेल? उत्तर, तो त्यांना ग्राहकांनी उसना दिलेला असतो. प्रश्न, एक मिनिट. म्हणजे ग्राहक बँकेला पैसा उसना देतात? उत्तर, हो, एका अर्थाने. ते पैसा बँकांच्या खात्यात जमा करतात, म्हणजे तो बँकेला उसना दिल्यासारखाच नाही का? प्रश्न, बँका त्याचं काय करतात? उत्तर, ते दुसऱ्या ग्राहकांना उसना म्हणून देतात. अरे, पण तुम्ही काय म्हणालात की बँका जो पैसा ग्राहकांना उसना देतात तो म्हणजे ॲसेट. उत्तर, हो. प्रश्न, म्हणजे ॲसेट अँड लायबिलिटी एकच आहे? नाही, लेखाच्या व्याख्येप्रमाणे आपण असं म्हणू शकतो. प्रश्न, एक मिनिट. अरे, पण तुम्ही आत्ताच म्हणालात ना. हे बघा, आपण उदाहरण घेऊ. मी माझ्या खात्यात 100 रुपये भरले, मला हवे तेव्हा ते परत द्यायला बँक बांधील आहे, म्हणजे लायबल आहे. याचा अर्थ ती लायबिलिटी झाली. पण तोच पैसा दुसऱ्या ग्राहकाला ते उसना देतात आणि तो माणूस त्यांना ते द्यायला बांधील आहे, म्हणजे हा पैसा असेटही झाला ना. आता हेच ते 100 रुपये आहेत ना. हो, पण नाही, म्हणजे बँकेचा स्वतःचा असा काहीच पैसा नाही, कारण असेट आणि लायबिलिटी अकाउंटिंग बुक्समध्ये एकमेकाला कॅन्सल करतात. उत्तर, तुम्ही म्हणता ते तत्वतः खरं आहे. ते सोडावं, मला सांगा, पण त्यांचा स्वतःचा असा काहीच पैसा नाही, तर त्यांच्याकडे इतका प्रचंड राखीव निधी आला कुठून? मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, तो त्यांनी कमावलेला पैसा आहे. प्रश्न, कसा? सांगतो. त्यांनी तुम्ही बँकेत ठेवलेले 100 रुपये इतरांना उसने देऊन त्याच्यावर काहीतरी व्याज कमावलं. प्रश्न, किती? ते बँकेच्या व्याजदरावर अवलंबून आहे. समजा 8%, 10%. तो त्यांचा नफा आहे. प्रश्न, पण तो माझा नफा का नाही? ते माझे पैसे होते ना. उत्तर, बँकेच्या प्रस्थापित कार्यपद्धतीप्रमाणे. प्रश्न, मी पैसे ठेवले तेव्हा मी व्याज का आकारलं नाही? उत्तर, तुम्ही आकारलं की. प्रश्न, किती? उत्तर, ते परत बँकेच्या प्रचलित दरावर आहे, समजा 2% किंवा 3%. प्रश्न, पण म्हणजे हे टक्के त्यांनीच ठरवले? उत्तर, हो, आणि तेही तुम्ही जर पैसे काढणार नसाल तरच. प्रश्न, पण मी ते का काढणार नाही? मला तसं करायचं असतं तर मी झाडाखाली जमिनीत नसते का पुरून ठेवले? त्यांना तुम्ही ते काढून घेतलेले आवडणार नाही. प्रश्न, का नाही? मी ठेवतो तेव्हा जर त्यांची ती लायबिलिटी असेल आणि मी ते काढून त्यांची लायबिलिटी जर कमी केली तर त्यांना ते का आवडणार नाही? कमाल आहे. उत्तर, नाही, कारण तुम्ही ते काढून घेतले तर लोकांना ते काय देतील? प्रश्न, एक मिनिट, पण मला जर ते काढायचेच असतील तर थांबवू शकत नाहीत ते, बरोबर? उत्तर, अगदी बरोबर. पण मग त्यांनी अगोदर दुसऱ्या ग्राहकाला ते उसने दिले असतील तर? मग ते तुम्हाला दुसऱ्या कोणातरी जमेतून तुमचा पैसा परत करतील. प्रश्न, पण त्यालाही जर ते हवे असतील तर? आता तुम्ही वाद घालताय. छे, हे बघा, मी असं जे घडू शकेल तेच बोलतोय. समजा सगळ्या जमाकर्त्यांनी आपापले पैसे काढून घेतले तर? उत्तर, बँकेची म्हणून जी काय सिद्ध झालेली थेअरी आहे त्यात असं घडणं शक्य नाही. म्हणजे अशी कुठली बँक आहे की जी पैसे परत करायची हमी देत नाही? हो. उत्तर, असं मी म्हणत नाहीये. प्रश्न, तुम्ही तेच म्हणताय, जाऊ दे. तुम्हाला मला आणखी काही सांगायचं आहे का? उत्तर, नाही, झालं माझे उत्तर देऊन. मला सांगा, तुम्ही आमच्या बँकेत खातं कधी उघडताय? प्रश्न, एकच शेवटचा प्रश्न विचारू? उत्तर, विचारा की. प्रश्न, त्यापेक्षा मी जाऊन बँकच उघडतो ते बरं नाही का? घातसूत्र हे एक आय ओपनर पुस्तक आहे. हे पुस्तक वाचत असताना असे अनेक टप्पे येतात जे आपल्याला थक्क करून सोडतात. आपण भूतकाळातील अनेक घटना जाऊन तपासतो आणि वर्तमानातील घडामोडींचा आढावा घ्यायला लागतो. 3 शतकांचे अर्थकारण मांडणे हे कुठल्याही एका पुस्तकाचे काम नाहीये, पण घातसूत्राने हे काम नेमके आणि नेटके केलेले आहे. जगात गेल्या 300 वर्षांमध्ये घडलेल्या घडामोडी, आंतरराष्ट्रीय हितसंबंध, अनेक देशांचे राजकारण आणि समाजकारण याचा उहापोह घातसूत्र या पुस्तकात केला आहे. या पुस्तकातील एक एक कडी जसजशी आपण एका शृंखलेशी जोडत जातो तसतसे हे पुस्तक अधिक रंजक वाटायला लागते. घातसूत्र हे पुस्तक आपल्या डोळ्यात अंजन घालते. आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे कसे पाहावे यासाठी एक नवी दृष्टी आपल्याला देते. दीपक, या धर्तीवर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. चीन देशाने जगाला दिलेला कोविड-19 हा जैविक घात की घातसूत्रातील सूत्रधारांचा नवा आघात?
धन्यवाद ममता. सर्वप्रथम तुमचं अभिनंदन, तुम्ही हे पुस्तक वाचलं. 860 पानं वाचणं ही सोपी गोष्ट नाही, मला माहिती आहे. तुमच्या प्रश्नाकडे वळतो. कोविड-19 हा कुठे उत्पन्न झाला याबद्दल जरी शंका नसल्या तरी कसा उत्पन्न झाला याबद्दल मात्र विविध मत आहे. माझ्या पुस्तकात मी शेवटी अशी मांडणी केली आहे की या पुढच्या जगातला संघर्ष हा अमेरिका आणि चीनमध्ये असणार आहे. मागचं पूर्ण शतकभर अमेरिकेने जगावर राज्य केलं आणि चीनला काही करून हे शतक आपलं हवं आहे. आणि अमेरिका जी एक मोठी महासत्ता आहे ती इतकं सहजासहजी होऊ देणार नाही. त्याचा एक भाग म्हणून चीन अमेरिकेवर लष्करीदृष्ट्या तर मात करू शकत नाही, कारण लष्करीदृष्ट्या अमेरिका हा महाप्रचंड देश आहे. चीन आर्थिक बाबतीत मात करू शकतो, कारण अमेरिका गेली अनेक वर्ष स्वतःला निष्कारण अशा कुठल्या तरी युद्धामध्ये गुंतवून अमेरिकेने आपली माती करून घेतली आहे. दरम्यानच्या काळात 2001 9/11 झालं तेव्हापासून ते 2012 पर्यंत चीनने जगभरात बऱ्यापैकी हातपाय पसरले. अमेरिका, इराक, इराण, अफगाणिस्तान ते युद्धात गुंतली असं असल्यामुळे. त्यामुळे चीन अमेरिकेतला संघर्ष अटळ आहे. ते सूत्रधार जे आपले आहेत ते फासे खुळखुळता आहेतच. माझ्या पुस्तकात मी ते म्हटलंय. कोविड-19 समजा हा विषाणू त्याच्यामुळे तयार केला नसेल. सूत्रधारांची 2 पद्धतीची कार्यपद्धती तुम्ही पुस्तकात वाचलं असेल. एक, आपण काहीतरी घडवणं किंवा घडलेल्या गोष्टीचे फायदे उठवणं. मला वाटतं दुसरी जी गोष्ट आहे त्याचा फायदा उठवणं, त्याच्यामुळे संघर्षाची पेरणी करणं आणि त्यामुळे एका जगाला आणखीन एका संघर्षाकडे नेणं आणि चीन अमेरिकेमधला हा संघर्ष मग हळूहळू स्थिरावेल, तेव्हा कुठेतरी एक सत्ता समतोल गाठला जाईल. आणि वॉर इज अ बिझनेस अँड इट्स अ नेव्हर लुझिंग बिझनेस. त्यामुळे एका अशा युद्धाकडे आपण जाऊ शकतो जिथे परत सूत्रधारांना फायदा होणार. त्यामुळे याचा फायदा मात्र ते घेतील. अमेरिकन अध्यक्षांची तुम्ही आत्ताची विधानं पाहिली तर चायनाला आपण माफ करणार नाही, चायनाला गंभीरपणे घेऊ, हे त्यांनी सुरुवात केली आहे. खरं तर चायनाने समजा हा जर विषाणू हल्ला हा जर अस्त्र म्हणून, जैविक अस्त्र म्हणून जगावर वापरला असेल तर त्याची चौकशी फार शांतपणे जिनिव्हामध्ये होऊ शकते. पण ते होणार नाही. ते आक्रस्ताळेपणे विधानं होतील, त्याच्यामुळे वातावरण तापेल. चायनेची आर्थिक कोंडी अमेरिका करेल. चायना लष्करदृष्ट्या अमेरिकेवर मात करू शकत नाही, त्यांच्याकडे फक्त आर्थिक ताकद हेच शस्त्र आहे, त्याची पण कोंडी होईल आणि एक दिवस एका संघर्षाला तोंड फुटेल. त्यात रशिया चायनाला जाऊन मिळालेला आहे. त्यामुळे रशिया अधिक चायना विरुद्ध अमेरिका हे जे डायमेन्शन आहे हे चौथ्या एका जगातल्या शक्तीने, याचं नाव भारत आहे, तिने फार डोळसपणे पाहण्याची गरज आहे. मुळात ते कुठल्या अंगणात होतं याच्यावर पण ठरेल. पण आपली भूमिका काय असेल? कदाचित असं म्हणतात, म्हणजे 2 म्हणी असतात ना, वेन द एलिफंट फाईट द ग्रास टू गेट क्रश्ड ऑफ, असं म्हणतात. म्हणजे हत्ती झुंजतात तेव्हा गवताचा चुराडा होतो. पण असंही असतं, जेव्हा हत्ती झुंजतात तेव्हा महापुरे झाडे जाती ती लवाळे वाचती. काही लवाळी वाचून जातात. आपण लवाळ्याचं रूप घेऊन निसटून जाऊ का आपण अमेरिकेचा मित्र म्हणून या विरुद्ध, चायना रशिया विरुद्ध उभं राहू? या सगळ्याचे डायमेन्शन ठरण्या इतकं आपल्याला मोठं व्हायचं आहे. पण मला असं वाटतं याचा फायदा सूत्रधार नक्की उठवतील. ते उठवता आहेत आणि ते त्यांच्या सगळ्या बाहुल्यांना, कळसूत्री बाहुल्यांना त्याद्वारे कामाला लावतायत. कारण 185 देशामध्ये ज्याची साथ पसरली असा गेल्या 100 वर्षात आलेला हा एकमेव आजार आहे. आणि तो युद्धापेक्षा जास्त भीषण आणि युद्धापेक्षा जास्त विदारक असल्यामुळे इतकी चांगली संधी जगावर नियंत्रण ठेवणारी माणसं सोडतील असं मला वाटत नाही. थँक्यू. दीपक, या पुस्तकातला एक तुकडा वाचते. माझा प्रश्न त्याला जोडूनच आहे. तुम्ही असं लिहिलंय की मला आता भीती वाटते की काही वर्षांनी या पृथ्वीवर एक मोठा दगड असेल, त्यावर लिहिलं असेल की एक मानवजात जी आपल्या स्वैर, स्वच्छंदी आणि जैववैविध्याच्या नैसर्गिक हक्काने जन्मली, वाढली, पसरली, ती काही लोकांच्या खलबतांना ओलीच राहिली आणि मग एकाच प्रकारचं एकजिनसी आयुष्य जगत त्यांच्या नादारीची षंढ फौज होऊन नामशेष झाली. किंवा काहीच स्वत्व नसलेल्या निरुपद्रवी आणि त्यांनी आखून दिलेल्या आयुष्याच्या रिंगणात फिरत राहिली, त्यालाच आपलं स्वातंत्र्य वगैरे मानून. त्या मानवजातीच्या माहितीच्या मृत्यूचे हे शिलालेख. हे वाचतानाच इतकं अंगावर येतं आणि अस्वस्थ करतं. तर या अस्वस्थतेवर नेमका उपाय काय होणार आहे नेमकं पुढे? अस्मिता,
थँक्यू सो मच. तुम्ही पण पुस्तक वाचलं, मला खूप आनंद आहे. तुमचा प्रश्न आहे यानंतर पुढे काय. तुम्ही माझ्या पुस्तकातला एक तो फार मन विषण्ण करणारा उतारा वाचला शिलालेखाचा. मी तो लिहिला तरी मला ते ऐकताना मलाही त्याचा खूप त्रास होतो. पण त्या अस्वस्थतेकडे आपण जातो हे मात्र खरं. म्हणून आपण विकल राहू का? त्याच्यावर काही उपाय नाही का? त्याच्यावर उपाय नाही किंवा आहे असं म्हणणे इतका मी मोठा नाही, कारण या फार मोठ्या शक्ती आहेत. कुठल्याही पुस्तकाचं पहिलं काम असतं की लोकांना अवेअर करणं, जाणीव करून देणं. जाणीवेच्या पोटी बळ येतं लढण्याचं. ही जाणीव झाली की या अशा जगात आपण पडले आहोत तर कदाचित आपल्या सगळ्यांकडे लढण्याचं एक बळ येऊ शकतं. पण त्याकरता आपल्याला आपण कशाविरुद्ध लढणार आहोत त्याचं ज्ञान पाहिजे, आणि ते ज्ञान हे पुस्तक देतं असं मला वाटतं. प्राथमिक असेल, आणखीन खूप तपशिलात जाऊन देता येत नाही, कारण तुम्ही 4000 पानाचं पुस्तक नाही लिहू शकत, ते कोणी वाचणार नाही. त्याच्या आणखीन घासूत्राचे काही भाग सुद्धा येतील, कदाचित देश स्पेसिफिक काही पुस्तकं लिहायचा माझा विचार आहे. पण एक मात्र नक्की सांगतो, या सगळ्यावरचं मातसूत्र काय असू शकतं, असतं असं मी म्हणत नाही, कारण मी काही कोणी प्रेषित नाही की माझीच रेख दगडावरची अंतिम आहे असं मी म्हणणार नाही. पण मातसूत्र काय असू शकतं? कुठल्या आर्थिक रचनेमुळे हा सगळा जो कॅपिटलिझम, कम्युनिझम, सोशलिझमच्या या संघर्षातला पेच पडलेला आहे, हा कुठल्या आर्थिक संरचनेने त्यातनं पेच मार्ग निघू शकतो, याचं एक मातसूत्र मात्र मी नक्की लिहिणार आहे. कारण तुम्ही गंमत बघा, कॅपिटलिझम अमेरिका, कम्युनिझम चायना, सोशलिझम रशिया, हे तिन्ही देश खरं तर वेगळ्या मार्गाने निघाले, एकमेकाला विरुद्ध असणारे मार्ग. म्हणजे कम्युनिझमच्या विरुद्ध अमेरिकेने मागचं शतकभर युद्ध केली, जगभर राजवटी संपवल्या, कम्युनिझम त्याच्या मागे उभा आहे म्हणून. पण आज काय परिस्थिती हो? अमेरिका, चीन आणि रशिया या 3 वेगवेगळ्या इझमच्या मागे लागलेल्या लोकांच्या देशात मोजक्या लोकांकडे जास्तीत जास्त संपत्ती आहे. अमेरिकेत 7-8% लोकांकडे 70-80% संपत्ती आहे. रशियात तर 6% लोकांकडे 70% संपत्ती आहे. चायनात 10% लोकांकडे 80% संपत्ती आहे. म्हणजे हे तिन्ही देश वेगवेगळ्या मार्गाने निघून एकाच डेस्टिनेशनला पोहोचले. याच्यावर काही उत्तर असू शकतं का? तर याच्यावर एक उत्तर आहे जे माझ्या डोक्यात आकार घेतं आणि याचा खूप अभ्यास करायला लागेल, सोपं नाही. मी नेहमी फॅमिलिझम असं म्हणतो, म्हणजे कुटुंब व्यवस्थेकडे मी इकॉनॉमीचं मायक्रोव्हेल, सूक्ष्म चाक म्हणून बघतो. त्यामुळे या सगळ्या इझमवरचं उत्तर फॅमिलिझम आहे का? ती अर्थरचना चांगली असेल का? त्यातनं वसुदैव कुटुंबकम घडेल का? कारण शेवटी पिंडी ते ब्रह्मांडी असा तो प्रवास होऊ शकेल का अर्थकारणाचा? याचं बरंचसा अभ्यास चालू आहे. काही दिवसात ते पुस्तक येईल. दीपकजी, आज आपण इथे आलात, विशेषतः अमेरिका आणि भारत या दोन्हींच्या वेळा सांभाळून आमच्या आमंत्रणाला आपण प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनापासून मी आपले आभार मानते. धन्यवाद. यानंतर आपल्याशी संवाद साधण्यासाठी साहित्याच्या पारावर आलेले आहेत सुप्रसिद्ध गझलकार चंद्रशेखर सानेकर. खरं तर चंद्रशेखर सानेकर या नावाला ओळखीची गरज अजिबात नाही आहे. त्यांच्या कविता, त्यांची गाणी, त्यांच्या गझल इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत सातत्याने येत असतात की ही व्यक्ती आपल्या घरातलीच असावी अशी त्यांच्याविषयीची आपल्या सगळ्यांची भावना आहे. महाराष्ट्रामध्ये इतकं मूलभूत आणि दार्शनिक काव्य फार कमी लोकांनी लिहिलंय. त्यापैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे अर्थातच चंद्रशेखर सानेकर. गाणी तर ते गदिमांसारखी अगदी सहजपणे उत्कृष्ट पद्धतीने लिहितात. मीटरमध्ये आधी म्युझिक सांगून मग लिहिणारे त्यांच्यासारखे कवी महाराष्ट्रामध्ये फार विरळ आहेत. हिंदी आणि उर्दू या दोन्ही भाषांवर असलेलं त्यांचं प्रभुत्व ही त्यांची आणखीन एक जमेची बाजू आहे. त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. नभाशी बोलण्यासाठी, दीपदान, एका उन्हाची कैफियत, एका शहराच्या खुंटीवर, अशा वेगवेगळ्या काव्यसंग्रहांना आपण नेहमीच अनुभवलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आज त्यांच्याशी गद्य स्वरूपात संवाद साधण्यापेक्षा आधी आपण त्यांच्याकडून एक छानशी गझल ऐकून घेऊया. नमस्कार मित्रहो, ग्रंथालीच्या या उपक्रमात, या मैफलीत सर्वप्रथम मला सहभागी करून घेतल्याबद्दल ग्रंथालीचे मनपूर्वक आभार. गेल्या 20-25 वर्षाच्या कालखंडात ग्रंथालींनी अनेक पुस्तकं माझी प्रकाशित केलीत. सर्व पुस्तकं अर्थातच गझल संग्रह आहेत. 5 गझल संग्रह आणि 1 कविता संग्रह प्रकाशित केला आहे. या
ग्रंथाली परिवाराच्या अत्यंत विश्वास आणि प्रेमाच्या आधारावरच एका तऱ्हेने ही माझी वाटचाल सुरू आहे. त्याबद्दलची कृतज्ञता आणि प्रेम म्हणून आजच्या या मैफिलीत, या उपक्रमात माझ्या काही संग्रहातल्या गझला आपल्यासमोर सादर करतो. माझ्या कळेचा अनुवाद या संग्रहातली एक गझल आपल्यासमोर सादर करतो. गझल अशी आहे. हे खरे की नजर काळोखात आहे, हे खरे की नजर काळोखात आहे, ही दिव्याने जन्मण्याची रात आहे. हे खरे की नजर काळोखात आहे, ही दिव्याने जन्मण्याची रात आहे. कोणतीही जंगले शहरात आली, कोणतीही जंगले शहरात आली, गाव माझे कोणत्या रानात आहे. कोणतीही जंगले शहरात आली, गाव माझे कोणत्या रानात आहे. थांबला बाहेर आहे एक वणवा, थांबला बाहेर आहे एक वणवा, ठाकलेले एक वादळ आत आहे. थांबला बाहेर आहे एक वणवा, ठाकलेले एक वादळ आत आहे. शेर असा बघा की आजवरच्या सर्व वाटा बंद झाल्या, आजवरच्या सर्व वाटा बंद झाल्या, ही प्रवासाची नवी सुरुवात आहे. आजवरच्या सर्व वाटा बंद झाल्या, ही प्रवासाची नवी सुरुवात आहे. खचत आहे डोंगराची एक बाजू, खचत आहे डोंगराची एक बाजू, वाटते की तोल त्याचा जात आहे. रूप आहे जे उद्याच्या जीवनाचे, रूप आहे जे उद्याच्या जीवनाचे, आजचा हा काळ त्याची कात आहे. रूप आहे जे उद्याच्या जीवनाचे, आजचा हा काळ त्याची कात आहे. मी बरोबर साधला आहे निशाणा, मी बरोबर साधला आहे निशाणा, लक्ष नाही मीच अंधारात आहे. शेवटचा शेर आहे गझल मधला. अंत आहे तू जिथे आहेस तेथे, अंत आहे तू जिथे आहेस तेथे, मी जिथे आहे तिथे सुरुवात आहे. अंत आहे तू जिथे आहेस तेथे, मी जिथे आहे तिथे सुरुवात आहे. हे खरे की नजर काळोखात आहे, ही दिव्यांनी जन्मण्याची रात आहे. धन्यवाद मित्रो. असाच एक संग्रह ग्रंथालयाने प्रकाशित केला, जो माझा पहिला संग्रह, एका उन्हाची कैफियत. या संग्रहातली माझी आवडती गझल. गझलचा मतला असा आहे. सर्वजण आहेत या पापात सामील, एकटा कोणीच गुन्हेगार नाही. सर्वजण आहेत या पापात सामील, एकटा कोणीच गुन्हेगार नाही. जाब कोणाला कसा कोणी पुसावा, ही कुणाही एकट्याची हार नाही. सर्वजण आहेत या पापात सामील, एकटा कोणीच गुन्हेगार नाही. जाब कोणाला कसा कोणी पुसावा, ही कुणाही एकट्याची हार नाही. मी उजेडाचा निरंतर ध्यास घेतो, मात्र त्याचा अंत काळोखात होतो. मी उजेडाचा निरंतर ध्यास घेतो, मात्र त्याचा अंत काळोखात होतो. काय माझे तेवणे शापित आहे, की पुरेसा तप्त मी अंगार नाही. मी उजेडाचा निरंतर ध्यास घेतो, मात्र त्याचा अंत काळोखात होतो. काय माझे तेवणे शापित आहे, की पुरेसा तप्त मी अंगार नाही. लाभले भिंती विना छप्पर तुला, तर आसऱ्याला भिंतही भेटे न मजला. लाभले भिंती विना छप्पर तुला, तर आसऱ्याला भिंतही भेटे न मजला. तोकडी आहे मुळी चादर जगाची, आपल्या दोघासही पुरणार नाही.
मी उन्हाचा कोट आहे घातला तू सावलीची शाल पांघरलीस आहे. शेर बघा. मी उन्हाचा कोट आहे घातला तू सावलीची शाल पांघरलीस आहे. मात्र मी रानात माझ्या तृप्त आहे अन तुला तुझ्या घरातच थार नाही. ऐकली होती तुझी मी हाक जेव्हा खातरी पटली मला माझ्या दिशेची. ऐकली होती तुझी मी हाक जेव्हा खातरी पटली मला माझ्या दिशेची. फोल ठरला आज माझा हा समज की आपल्या मागे कुणी येणार नाही. ऐकली होती तुझी मी हाक जेव्हा खातरी पटली मला माझ्या दिशेची. फोल ठरला आज माझा हा समज की आपल्या मागे कुणी येणार नाही. शेवटचा शेरा गझल मधला. हेच आहे श्रेय माझेही तुझेही आपल्याला आपला अंधार कळतो. हेच आहे श्रेय माझेही तुझेही आपल्याला आपला अंधार कळतो. व्यर्थ नाही जीव माझा पेटलेला अन तुझेही तेवणे बेकार नाही. हेच आहे श्रेय माझेही तुझेही आपल्याला आपला अंधार कळतो. व्यर्थ नाही जीव माझा पेटलेला अन तुझेही तेवणे बेकार नाही. सर्वजण आहेत या पापात सामील एकटा कोणीच गुन्हेगार नाही. जाब कोणाला कसा कोणी पुसावा ही कुणाही एकट्याची हार नाही. धन्यवाद मित्र. एक असाच एक संग्रह आहे. छोटं कहाणी संग्रह आहे तो. नभाशी बोलण्यासाठीच. फक्त 18 गझला आहेत या संग्रहामध्ये. गझल विषयीच्या एका विशिष्ट प्रयत्नाचं मूर्तरूप म्हणून या गझलामध्ये या संग्रहामध्ये काही गझला संकलित झाल्यात. फक्त 18 गझला. त्यातली माझी एक आवडती गझल आपल्या समोर सादर करतो. गझलचा मतला असा आहे. आता तारू कुणाचेही मला तारू शकत नाही. आता तारू कुणाचेही मला तारू शकत नाही. किनारा मी बुडाल्या वाचुनी गाठू शकत नाही. आता तारू कुणाचेही मला तारू शकत नाही. किनारा मी बुडाल्या वाचुनी गाठू शकत नाही. शेर असा आहे. नभाशी बोलण्यासाठीच केले उंच मी मजला. नभाशी बोलण्यासाठीच केले उंच मी मजला. आता मी पर्वताच्याही पुढे वाकू शकत नाही. नभाशी बोलण्यासाठीच केले उंच मी मजला. आता मी पर्वताच्याही पुढे वाकू शकत नाही. कधी देशील तर ते दे मला जे पाहिजे आहे. कधी देशील तर ते दे मला जे पाहिजे आहे. तुझ्या मर्जीप्रमाणे भीक मी मागू शकत नाही. कशाला पापण्यांपाशी मला तू आणशी नाहक. कशाला पापण्यांपाशी मला तू आणशी नाहक. तुझ्या डोळ्यात मी दाटून जर वाहू शकत नाही. कशाला पापण्यांपाशी मला तू आणशी नाहक. तुझ्या डोळ्यात मी दाटून जर वाहू शकत नाही. मला येतात हाका दूर आभाळा पलीकडुनी. मला येतात हाका दूर आभाळा पलीकडुनी. आता माझी मिळेतो वाट मी थांबू शकत नाही. मला येतात हाका दूर आभाळा पलीकडुनी. आता माझी मिळेतो वाट मी थांबू शकत नाही. शेवटचा शेर या गझल मधला. तुझ्या तंद्रीमध्ये केव्हा तरी इतके मला कळले. तुझ्या तंद्रीमध्ये केव्हा तरी इतके मला कळले. तुला भानावरी राहून मी जाणू शकत नाही. तुझ्या तंद्रीमध्ये केव्हा तरी इतके मला कळले. तुला भानावरी राहून मी जाणू शकत नाही. आता तारू कुणाचेही मला तारू शकत नाही. किनारा मी बुडाल्या वाचुनी गाठू शकत नाही. किनारा मी बुडाल्या वाचुनी गाठू शकत नाही. धन्यवाद मित्र. धन्यवाद ग्रंथाली. वाचक प्रतिनिधी म्हणून आता आपल्या समोर येत आहेत इंग्रजी साहित्याचा व्यासंग असणारे दंतचिकित्सक डॉक्टर
प्रल्हाद देशपांडे. सुरेश भट यांच्यासारख्या आदी शायरानंतर मधल्या 20-30 वर्षात मराठी गझलच्या विश्वात नजरेत भरण्यासारखी गझल निर्माण होतच नाही की काय अशी शंका निर्माण होत होती. याच काळात ताज्या दमाच्या नव्या शायरांपैकी चंद्रशेखर सानेकर यांच्या गझलेकडे रसिकांचं लक्ष गेलं. गझलेतली किंवा शिरातली सच्ची गझलियत म्हणजे काय अशी नेमकी व्याख्या न कळताही सानेकरांच्या शिराचं वेगळेपण आणि वजन वाचकांना श्रोत्यांना हळूहळू जाणवायला लागलं. 20व्या शतकाच्या अखेरीस आलेल्या एका उन्हाची कैफियत या गझल संग्रहापासून ते एक अजब कोलाहल या 5व्या संग्रहापर्यंत सानेकरांच्या गझलेचा दबदबा वाढतच गेला. 2008 सालच्या नभाशी बोलण्यासाठीच या संग्रहाच्या शीर्षकातल्या चमुळे सानेकरांच्या गझल या कलेच्या आग्रही पाठपुराव्याला अधोरेखित केल्यासारखं झालं. सुरुवातीच्या शिरांपैकी तू दरी होतीस आणिक मी कड्यावरती उभा, यात माझे काय चुकले जर दिले झोकून मी, अशा वरवर शृंगारिक वाटणाऱ्या शिरातली महानता आणि गहनता आजपर्यंत टिकवून ठेवण्यात सानेकर यशस्वी झालेले दिसतात. पाहू आता काय लागते हाताला, पाहू आता काय लागते हाताला, आभाळ आला हात घातला आहे मी, असं म्हणणाऱ्या सानेकरांनी मराठी गझलेला एका महत्त्वाच्या वळणावर आणून सोडले. दुसरे वाचक प्रतिनिधी आहेत नव्या ताज्या दमाचे लेखक, हिंदी मराठी साहित्याचे जाणकार श्री गणेश कुलकर्णी. होत गेली निर्मिती तो तसतसा झाला निळा, या नभाचा रंग आधी शुभ्र असला पाहिजे, असं लिहिणारा शेखर स्वतःच्या निर्मितीबद्दलही तेवढाच सजग आहे असं नेहमीच जाणवतं. शेखरच्या गझलमधून कधी प्रश्न किंवा शंका निर्माण होत नाही. तो नेमका आणि अचूक लिहिणारा गझलकार आहे. शेखरच्या गझलबद्दल विचार करताना हे मात्र जाणवतं की तो खूप निसर्गाच्या जवळ असणारा गझलकार आहे. निसर्गाचे अनेक वेगवेगळे विवरण त्याच्या गझलमध्ये सतत उमटत राहतात. अगदी आभाळ या संकल्पनेचाच शेखरनी केलेला त्याच्या शेरांमधला वापर इतका विलक्षण आहे की तो वाचतानाच आपल्याला थरारून सोडतो. शेखरच्या संग्रहांची बदलत गेलेली नावं याबद्दलही त्यांनी खरा उलगडा करायला पाहिजे. शेखरचा सगळाच प्रवास सगळ्यांना तुकड्या तुकड्यांमध्ये माहीत असेल, पण तो सलगपणे कुठेतरी त्याला मांडायला हवा आणि ते लोकांना अधिक भावेल. एकंदरीतच शेखरच्या गझलबद्दल किंवा शेखरबद्दल विचार करताना मी काल त्याचे संग्रह माझ्या रॅकमधून काढताना मला एक जाणवलेली गोष्ट मी इथे नोंदवतो की त्याचे संग्रह मला एका बाजूला कोलंबियाचा मोठा लेखक गॅब्रिएल मार्केस आणि दुसऱ्या बाजूला हिंदीतला मोठा लेखक उदय प्रकाश यांच्यामधल्या बेचक्यामध्ये सापडले. तर त्याचा एकंदरीतच जगण्याचा पैस एवढा मोठा आहे असं मला नेहमी वाटतं. त्याबद्दलही त्यांनी खरं तर बोलायला हवं. मित्र हो, गझलच्या संदर्भात काही थोडक्यात सांगणं कठीण आहे, पण त्याच्याविषयी सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की गझल या काव्यशैलीच्या आकृतीबंधाचं विशिष्ट अशी एक संरचना आहे. म्हणजे 2-2 ओळींची द्विपदी, त्या द्विपदींची एक माला आणि त्या मालांनी बनलेली गझल. पहिली द्विपदी ही मतला असते, तिला मतला म्हणतात, आणि ह्या सगळ्या पुढच्या द्विपद्या एका समान काफिया आणि रदीफ आणि समान वृत्त यांनी बांधलेले असतात. या द्विपदींना शेर म्हणतात. या शेरांची एक माला त्यांनी बनलेली गझल. आता ही तांत्रिक किंवा पारिभाषिक माहिती झाली गझलीविषयीची. काफिया, रदीफ, मतला हे सगळे पारिभाषिक शब्द झाले. पारिभाषिक शब्दांची ही ओळख, परिचय किंवा हे सांगितलं म्हणजे गझलचं वर्णन झालं असं मला वाटत नाही. गझलची जेव्हापासून मला ओळख झाली, अगदी पहिला शेर कधी वाचला असेल, पहिली गझल वाचली असेल, तेव्हापासून ते आजतागत गेली 30-35 वर्ष मला कधीही असं वाटलं नाही की गझल म्हणजे काफिया, रदीफ, वृत्त यांची एक संद काहीतरी एक जुळणी म्हणजे गझल आहे असं मला कधी वाटलं नाही. इतक्या वर्षामध्ये मला सतत एक हे जाणवत आलेलं आहे की या सगळ्या प्राथमिक गोष्टी आहेत. काफिया, मतला, रदीफ, ही द्विपदी, या सगळ्या गोष्टी प्राथमिक गोष्टी आहेत. त्या आता असायला पाहिजेच. ती एक विशिष्ट अशी एक चौकट आहे,
एक संरचना आहे ती, आणि संरचना हे त्या गझलचं वैशिष्ट्य तर आहेच. पण मला असं वाटतं गझलमधली कविता ही गझल, तिचं ते सामर्थ्य, तिचं सौंदर्य हे कायम या रदीफ, काफिया, वृत्त याच्या पलीकडे दूर कुठेतरी सुरू होतं. त्याच्या पलीकडे कुठेतरी ती कविता असते. ती कविता गझलला या काफिया आणि रदीफच्या कक्षेत आणावी लागते, जी त्यांच्यापासून खूप दूर असते, खूप दूरच्या पल्ल्याची असते. ते एक सूक्ष्म निरीक्षण, तो सूक्ष्म अन्वय, तो अर्थ, ते भाष्य, ते विधान आणि तो उद्गार त्या शेरामध्ये आणावा लागतो. आणि असा उद्गार ज्या द्विपदेमध्ये एकवटतो तो शेर, आणि असे शेर ज्याच्यामध्ये एकत्रित आलेले असतात, अशा शेरांची बांधलेली एक सलग रचना म्हणजे गझल, असं मला वाटतं. याच्या पलीकडे अजूनही गझलच्या बद्दल बोलता येऊ शकेल. त्यातलं एक वाक्य जे कायम मला गझलच्या विषयी बोलताना आवर्जून सांगायचं वाटतं. गझल म्हणजे छंद किंवा वृत्त याच्यामध्ये लिहिलेली मुक्त छंदातली कविता म्हणजे गझल. ते कसं काय, असं कसं असू शकतं, हा खूप मोठ्या आख्यानाचा, प्रवचनाचा, चर्चेचा भाग आहे. तो अवश्य पुन्हा काहीतरी आपण बोलूया. सानेकरांचा शेर आहे, तू दरी होतीस आणि मी कड्यावरती उभा, तू दरी होतीस आणि मी कड्यावरती उभा, यात माझे काय चुकले जर दिले झोकून मी. गझलकाराचं त्याच्या गझलशी असणारं नातं, लेखकाचं त्याच्या लेखन कलेशी असणारं नातं उलगडून दाखवणारा हा शेर. आणि खरोखरच असं झोकून देणारे, सर्वस्व ओतून लिहिणारे, आपल्या लेखन कलेशी निष्ठा राखणारे साहित्यिक आहेत. म्हणूनच खऱ्या अर्थाने वाचक म्हणून आपण घडतो आहोत, समृद्ध होतो आहोत. साहित्याच्या पारावर आलेले ग्रंथालीचे आजचे दोन्ही साहित्यिक, लेखक दीपक करंजीकर आणि गझलकार चंद्रशेखर सानेकर, त्यांच्यासोबत सहभागी झालेले वाचक ममता पाटील, डॉक्टर प्रल्हाद देशपांडे आणि गणेश कुलकर्णी, तुम्हा सर्वांच्या संवादातून खूप दर्जेदार आम्हाला ऐकता आलं आणि याचा मनापासून आनंद आहे. तुम्ही जसे ग्रंथाली कुटुंबाशी जोडले गेले आहात, तसंच अधिकाधिक वाचक या उपक्रमातून जोडले जावेत अशी इच्छा आहे. आणि त्यासाठी पुन्हा एकदा भेटूया पुढल्या शुक्रवारी 2 नवीन साहित्यिक आणि वाचकांसोबत. नमस्कार.